हो. दादांच्या अस्थी आज नांदेड जिल्ह्यामध्ये आगमन झालं. दादांच्या अस्थीचं काल नांदेडमध्ये आगमन झालं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचा अस्थी कलश ठेवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीने घेतला. त्यानुसार काल इथं अस्थी कलशाचं आगमन झालं आणि आज जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु जास्त काळ लोकांना भावनिक होऊ नये या भावनेमुळं आज काही भागामध्ये अस्थी कलशाचा रद्द जाईल. त्या भागातल्या लोकांना अस्थी कलशाचं दर्शनही घेता येईल आणि उर्वरित ज्या भागामध्ये आमचा अस्थी कलश जाऊ शकला नाही त्या भागातल्या लोकांसाठी आम्ही गोदावरीच्या पवित्र अशा काळेश्वरच्या काठावर अस्थीचं विसर्जन करतो. तर तिथे येण्यासाठीचं निमंत्रण आम्ही किंवा त्यांना अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. अपघाताबाबत मुटकरी यांनी सातत्य व्यक्त केले आहे. तर अपघाताच्या संदर्भामध्ये अधिक बोलणं उचित होणार नाही. चौकशी तर होत राहील, पण दादा काही वापस येणार नाही. त्यामुळं प्रत्येकाचं मत हे प्रत्येकाचा तर्क वेगळा आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांची त्या खात्याचे मंत्री मोहोळ साहेब असतील यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले. चौकशी होत राहील, सत्य बाहेर येत राहील. परंतु जी घटना घडली ती घटना अतिशय दुर्दैवी आहे की आमच्या सगळ्याला सोडून दादा गेले. त्याचं दुःख मला जसं आहे तसं महाराष्ट्रातल्या तमाम मिळते. एकनाथ खडसेंनी त्याला पाठिंबा दिला, ते समर्थन दिलं, न्यायालयीन चौकशीची मागणी. प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या मतावर मी काही माझं मत देऊ शकत नाही. पण माझं एवढंच मत आहे की जी घटना घडली ती अतिशय वाईट आहे, ती गंभीर आहे. आणि या काळामध्ये दादा लाखो कार्यकर्त्यांना, कोट्यवधी कार्यकर्त्यांना सोडून गेले. त्याचं दुःख सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की शोकसभेला मला काही कारणामुळे थांबता जरी आलं नसेल, कारण त्या दिवशी आदरणीय सुमित्रा वहिनींना नेतृत्व यायचं होतं आणि ती बैठक होती. आणि त्या बैठकीला जाणं कारण मी विधानमंडळाचा एक सदस्य असल्यामुळे जाणं आवश्यक होतं, म्हणून तिथे जावं लागलं. मी सुमित्रा वहिनीचं त्या दिवशी मनापासून आभार मानले, कारण एवढा दुःखाचा डोंगर असताना कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्याच्यावरही तर्कवितर्क सुरू आहे की त्यांनी एवढी घाई केली का. ही गोष्ट खरी आहे, घाई झाली, घाई असं नाही. परंतु सगळ्यांना सांभाळायचं असेल तर कुटुंबाची सूत्र कोणाच्या तरी हाती घ्यावं लागतं आणि ती सूत्र आदरणीय सुमित्रा वहिनी सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन घेतल्या. त्यामुळं त्या कार्यक्रमाला मी तिथे गेलो. परंतु नांदेडमध्ये सर्व पक्षाच्या वतीनं जी शोकसभा या ठिकाणी ठेवली आणि सर्वच पक्षाचे नेते आहेत त्यांना मनापासून मी खरं आभार मानून याचा प्रसंग आला. परंतु त्यांनी आमच्या दादांच्या सोबतला सहवास त्या ठिकाणी ओळखून उज्ज्वल निकम जे ज्येष्ठ विधितज्ञ होते त्यांनी सुद्धा शंका घेतली की ऐनवेळी पायलट कसा बदलण्यात आला. एखाद्या वेळेस नेमकं मी त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही, कारण उज्ज्वल निकम साहेब हे अतिशय ज्येष्ठ आहेत. म्हणजे काय म्हणतात त्याला कुठल्या याच्यातले विधिज्ञ आहेत. त्याच्यामुळे सत्य आता आपण एखाद्या गाडीचा ड्रायव्हर वेळेवर आला नाही, जायचं अर्जंट असेल तर आपण ड्रायव्हर बदलतो. तर पण झालंय नेमकं काय त्याचा तपास होत राहील. पण तपास झाला तरी दादा काही वापस येणार नाही. त्याच्यामुळे दादाच्या जाण्याचं दुःख जे महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये झालं ते न भरून येणार. साहेब, दादांनी राज्यभरामध्ये सगळ्यात जास्त दौरे जे आहेत ते नांदेड जिल्ह्याचे केलेले आहेत आणि आपल्यावरही सगळ्यात जास्त प्रेम केलेलं आहे. तर आता येत्या काळामध्ये दादा येणार नाहीत आपल्या नांदेडला, काय भावना आहेत? ही गोष्ट खरी आहे. दादा पुण्यापेक्षा नांदेड, पुण्याच्या नंतर जर सगळ्यात जास्त काळ आले असतील नांदेडला. परंतु वहिनी आहेत तरी ते सगळे सामावून घ्यायचे नांदेडकरांना आणि माझी अटकेव नाही तमाम नांदेडकरावर त्यांचं प्रेम. पियुष गोयलनी न हे करता त्यांनी सांगितलं की पियुष गोयल साहेबांनी या संदर्भामध्ये स्वतः माफी मागितली. त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्या जवळच्या मित्रांनी अशा पद्धतीची माहिती दिल्यामुळं त्यांनी ते वक्तव्य केलं. परंतु त्या बैठकीला मी पण होतो. आम्ही सर्वांनी पण विनंती केली की सुमित्रा वहिनीने त्याचं सगळ्यांचं नेतृत्व केलं पाहिजे. त्याची काय प्रोसिजर आहे
की आमच्याकडे अखिल भारतीय जे काही कमिटी आहे त्या कमिटीची बैठक व्हावं लागते आणि त्या कमिटीमध्ये निर्णय व्हावा लागतो. त्याच्यामुळे ते थांबलेलं आहे आणि त्या दिवशी प्रफुल्ल पटेल साहेब पण बैठकीला होते आणि त्या सगळ्यांच्या भावना एकत्र आहेत की सुनेत्रा वहिनीने नेतृत्व केलं. थँक्यू.